आपल्या सर्वांना माहिती आहे की पॉलिटी म्हटलं की आर्टिकल्स आलेच. पण आपल्याला हे माहिती आहे का की आपल्या संविधानामध्ये जवळपास 448 ते 470 आर्टिकल्स आहेत. तर मुख्य मुद्दा असा आहे की परीक्षेच्या दृष्टीने सर्व आर्टिकल्स महत्त्वाचे असतात का? तर याचं उत्तर आहे नाही. मग नंतर प्रश्न येतो की जर उत्तर नाही आहे तर आर्टिकल्स पाठ करायचे कोणते? चला तर मग MPSC प्रोफेसरच्या आजच्या या क्लासरूममध्ये या प्रश्नाचं उत्तर शोधूया. आपण ही सिरीज 3 पार्ट्समध्ये डिवाइड करणार आहोत. पार्ट 1 मध्ये म्हणजे आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत आर्टिकल 1 ते आर्टिकल 51(1) क, जे तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत आर्टिकल 52 ते 237, ज्यामधील फक्त परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आर्टिकल्स बघणार आहोत. आणि शेवटच्या पार्ट 3 मध्ये आपण पाहणार आहोत आर्टिकल 239 पासून शेवटपर्यंतचे महत्त्वाचे आर्टिकल्स, ज्यामधील सर्व आर्टिकल्स पाठ करायची गरज नाही. चला तर मग आजच्या या लेक्चरमध्ये आर्टिकल 1 ते आर्टिकल 51(1) क पाहूया. सर्वप्रथम आपण पाहूयात भाग 1, संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र, ज्यामध्ये समावेश होतो अनुच्छेद 1 ते अनुच्छेद 4 यांचा. चला तर मग एक एक करून बघूयात. त्यातील पहिला अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 1, ज्यामध्ये असे सांगितले आहे की इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल. अर्थात आपल्या देशाचं नाव इंडिया तसेच भारत असे संविधानामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 2, ज्यामध्ये असे सांगितले आहे की नवीन राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश संसदेच्या निर्णयाने भारतामध्ये समाविष्ट केला जाईल. अर्थात संसदेला अधिकार आहे नवीन राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश भारतामध्ये समाविष्ट करण्याचा. ही राज्य किंवा प्रदेश कधीही भारतात समाविष्ट करता येतात आणि यासाठी संविधानात बदल करणे आवश्यक नाही. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 3, ज्यामध्ये असे सांगितले आहे की संसदेला अधिकार आहे राज्यांची निर्मिती, विलीन किंवा सीमांमध्ये बदल करण्याचा. अर्थात संसदेला अधिकार आहे की नवीन राज्य तयार करण्याचा, राज्यांचे विलीनीकरण करण्याचा, राज्यांच्या सीमांमध्ये बदल करण्याचा. यामध्ये राज्यांची नावे बदलणे, केंद्रशासित प्रदेश तयार करणे हे देखील समाविष्ट आहे. आणि शेवटचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 4, ज्यामध्ये असे सांगितले आहे की अनुच्छेद 2 आणि 3 अंतर्गत केलेल्या बदलांसाठी संविधानातील बदलाची आवश्यकता नाही. अर्थात राज्यांची निर्मिती, विलीनीकरण किंवा सीमांमध्ये बदल हे सर्व सरळ कायद्याद्वारे करता येतात. यामुळे संसदेवर लवचिकता राहते. यानंतर आपण येऊयात भाग 2 कडे, ज्याचा विषय आहे नागरिकत्व, ज्यामध्ये समावेश होतो अनुच्छेद 5 ते अनुच्छेद 11 यांचा. चला तर एक एक करून पाहूयात. त्यातील पहिला अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 5, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की संविधान लागू होताना जे व्यक्ती भारतात वास्तव्यास आहेत आणि जे भारतात जन्मलेले आहेत किंवा ज्यांचे पालक भारतात जन्मलेले आहेत किंवा जे किमान 5 वर्षे भारतात राहिले आहेत, ते भारतीय नागरिक मानले जातील. अर्थात संविधानाच्या प्रारंभी कोण नागरिक असेल याची तरतूद अनुच्छेद 5 मध्ये करण्यात आली आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 6, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित होऊन आलेल्या काही व्यक्तींना भारतीय नागरिकत्व दिलं जाऊ शकतं. अर्थात फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्यांबाबत नागरिकत्वाची तरतूद या अनुच्छेदात करण्यात आली आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 7, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की जे लोक भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झाले होते त्यांना भारतीय नागरिकत्व दिलं जाणार नाही. अर्थात भारत सोडून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींवर अनुच्छेद 7 लागू होतो. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 8, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तींनाही भारतीय नागरिकत्व दिलं जाऊ शकतं. अर्थात परदेशात राहणाऱ्या भारतीय मूळच्या व्यक्तींना नागरिकत्व देण्याची तरतूद या अनुच्छेदात आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 9, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की जर एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने
परकीय देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर ती व्यक्ती भारतीय नागरिक राहणार नाही. अर्थात दुहेरी नागरिकत्व भारतामध्ये मान्य नाही हे स्पष्टपणे या अनुच्छेदातून सांगितलं आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 10, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की भारतीय नागरिकांचे हक्क कायम राहतील. अर्थात एकदा मिळालेलं नागरिकत्व संविधानानुसार चालू राहील, जोपर्यंत कायद्यानुसार ते काढून घेतलं जात नाही. आणि शेवटचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 11, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की नागरिकत्वाबाबत कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे. अर्थात नागरिकत्व मिळवणे, काढून घेणे किंवा त्याबाबतचे नियम ठरवणे हा पूर्ण अधिकार संसदेकडे दिलेला आहे. याप्रमाणे अनुच्छेद 5 ते अनुच्छेद 11 हे नागरिकत्वाशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे अनुच्छेद आहेत. यानंतर आपण पाहूयात भाग 3 मूलभूत अधिकार, ज्यामध्ये समावेश होतो अनुच्छेद 12 ते अनुच्छेद 35 यांचा. चला तर एक एक करून पाहूयात. त्यातील पहिला अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 12, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की स्टेट म्हणजे कोण. यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संविधानिक किंवा वैधानिक प्राधिकरणांचा समावेश होतो. अर्थात मूलभूत अधिकार कोणावर लागू होतील हे अनुच्छेद 12 मध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 13, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की मूलभूत अधिकारांच्या विरोधात असलेले कायदे अवैध ठरतील. अर्थात कोणताही कायदा जर मूलभूत अधिकारांना विरोध करत असेल तर तो कायदा रद्द केला जाऊ शकतो. यानंतर सुरू होतो समानतेचा अधिकार. पुढचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 14, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान असतील. अर्थात कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण हा अधिकार अनुच्छेद 14 मध्ये दिला आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 15, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर भेदभाव करता येणार नाही. अर्थात कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यास मनाई या अनुच्छेदात करण्यात आली आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 16, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की सार्वजनिक नोकरीमध्ये सर्वांना समान संधी दिली जाईल. अर्थात सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधीचा अधिकार अनुच्छेद 16 मध्ये दिला आहे. यानंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 17, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे. अर्थात अस्पृश्यता ही गुन्हा ठरवण्यात आली आहे आणि तिचा कोणताही प्रकार मान्य नाही. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 18, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की टायटल्स म्हणजेच पदव्या देण्यास मनाई आहे. अर्थात राज्य कोणालाही पदव्या देऊ शकत नाही. फक्त शैक्षणिक किंवा सैनिकी पदव्या याला अपवाद आहेत. यानंतर सुरू होतो स्वातंत्र्याचा अधिकार. पुढचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 19, ज्यामध्ये नागरिकांना विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततेने एकत्र येण्याचे स्वातंत्र्य, संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, भारतामध्ये मुक्त संचाराचे स्वातंत्र्य, राहण्याचे व व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य हे अधिकार दिले आहेत. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 20, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की गुन्ह्याबाबत दोषारोपण करताना संरक्षण दिलं जाईल. अर्थात एक्स पोस्ट फॅक्टो लॉ, डबल जिओपार्डी आणि सेल्फ इन्क्रिमिनेशनपासून संरक्षण या अनुच्छेदात आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 21, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की कोणाच्याही जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्यावर कायद्याविना गदा आणता येणार नाही. अर्थात राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी हा अत्यंत महत्त्वाचा अधिकार आहे. यानंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 21A, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचं शिक्षण दिलं जाईल. अर्थात प्राथमिक शिक्षण हा आता राज्याचं घटनात्मक कर्तव्य आहे आणि प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क अनुच्छेद 21A मुळे मिळतो. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 22, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की अटक व नजरकैदेपासून संरक्षण दिलं जाईल. अर्थात अटक झालेल्या व्यक्तीचे हक्क या अनुच्छेदात नमूद केले आहेत. अर्थात अटक झालेल्या व्यक्तीला अटक का केली हे सांगणं, वकील मिळण्याचा हक्क आणि 24 तासात न्यायालयात हजर करणं हे संरक्षण अनुच्छेद 22 देतो.
यानंतर सुरू होतो शोषणाविरुद्ध अधिकार. पुढचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 23, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की मानवी तस्करी आणि जबरदस्तीची मजुरी निषिद्ध आहे. अर्थात कोणालाही जबरदस्तीने काम करायला लावणं किंवा खरेदी विक्रीसारखं वागवणं हा गुन्हा आहे आणि तो संविधानाने मनाई केला आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 24, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की 14 वर्षांखालील मुलांना कारखाने किंवा धोकादायक कामात नोकरीला लावता येणार नाही. अर्थात बालमजुरीवर बंदी घालून मुलांचं आरोग्य आणि भविष्य संरक्षित केलं आहे. यानंतर सुरू होतो धर्मस्वातंत्र्याचा अधिकार. पुढचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 25, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की धर्म पाळण्याचे, आचरण करण्याचे आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. अर्थात प्रत्येक व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार धर्म मानण्याचा आणि पाळण्याचा हक्क आहे, परंतु सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्याच्या मर्यादेत. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 26, ज्यामध्ये धार्मिक संस्थांना स्वतःचे व्यवहार चालवण्याचा अधिकार दिला आहे. अर्थात धार्मिक संस्था आपली मालमत्ता, कारभार आणि धार्मिक कार्य स्वतंत्रपणे चालवू शकतात. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 27, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की धार्मिक कारणासाठी कर लावता येणार नाही. अर्थात राज्य कोणत्याही नागरिकाकडून धर्माच्या नावावर कर वसूल करू शकत नाही. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 28, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की शासकीय शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचं नाही. अर्थात राज्य चालवत असलेल्या शाळा महाविद्यालयांमध्ये कोणत्याही धर्माचं शिक्षण जबरदस्तीने देता येत नाही. यानंतर सुरू होतो संस्कृती व शिक्षणाचे अधिकार. पुढचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 29, ज्यामध्ये अल्पसंख्याकांच्या भाषा, लिपी व संस्कृतीचे संरक्षण केले आहे. अर्थात अल्पसंख्याकांना आपली ओळख आणि संस्कृती जपण्याचा घटनात्मक हक्क आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 30, ज्यामध्ये अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन व चालवण्याचा अधिकार दिला आहे. अर्थात अल्पसंख्याक आपल्या समुदायासाठी शाळा, महाविद्यालये स्थापन आणि चालवू शकतात. यानंतर येतो अनुच्छेद 31, जो मालमत्तेच्या अधिकाराशी संबंधित होता आणि नंतर वगळण्यात आला. अर्थात मालमत्तेचा अधिकार आता मूलभूत अधिकार नसून तो कायदेशीर अधिकार आहे. पुढचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 32, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येईल. अर्थात राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज हा अधिकार आहे. अर्थात कोणताही मूलभूत अधिकार भंग झाला तर थेट सर्वोच्च न्यायालयात जाता येतं. म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांनी याला संविधानाची आत्मा म्हटलं आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 33, ज्यामध्ये सशस्त्र दलांवरील मूलभूत अधिकारांवर मर्यादा घालण्याचा अधिकार संसदेला दिला आहे. अर्थात देशाच्या सुरक्षेसाठी लष्कर, पोलीस यांच्यावर काही अधिकार मर्यादित करता येतात. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 34, ज्यामध्ये मार्शल लॉ दरम्यान मूलभूत अधिकारांवर निर्बंध घालता येतात. अर्थात अत्यंत आपत्कालीन परिस्थितीत काही अधिकार तात्पुरते मर्यादित होऊ शकतात. आणि शेवटचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 35, ज्यामध्ये मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार फक्त संसदेला दिला आहे. अर्थात मूलभूत अधिकारांशी संबंधित कायदे करण्याचा अधिकार राज्याला नसून फक्त संसदेलाच आहे. याप्रमाणे अनुच्छेद 12 ते अनुच्छेद 35 हे मूलभूत अधिकारांशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे अनुच्छेद आहेत. सर्वप्रथम आपण पाहूयात भाग 4, राज्याच्या मार्गदर्शक तत्वे, ज्यामध्ये समावेश होतो अनुच्छेद 36 ते अनुच्छेद 51 यांचा. चला तर एक एक करून पाहूयात. त्यातील पहिला अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 36, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की या भागात वापरलेला स्टेट हा शब्द अनुच्छेद 12 प्रमाणेच समजला जाईल. अर्थात स्टेटची व्याख्या मूलभूत अधिकारांप्रमाणेच मार्गदर्शक तत्वांनाही लागू होते. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 37,
ज्यामध्ये असं सांगितलं आहे की राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वे न्यायालयात अंमलात आणता येत नाहीत, पण राज्याने कायदे करताना त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. अर्थात ही तत्त्वे न्यायालयीन नाहीत, पण राज्याच्या धोरणांचा महत्त्वाचा आधार आहेत. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 38, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की राज्याने लोककल्याणासाठी सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय प्रस्थापित करावा. अर्थात लोककल्याणकारी राज्य उभारण्याचा उद्देश या अनुच्छेदात आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 39, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की राज्याने आपली धोरणे लोकांच्या उपजीविकेचे साधन, संपत्तीचे समान वितरण, पुरुष व स्त्रियांना समान वेतन आणि शोषण रोखणे याकडे लक्ष देऊन ठरवावीत. अर्थात आर्थिक समानता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यावर येथे भर देण्यात आला आहे. यानंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 39A, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की समान न्याय व मोफत कायदेशीर मदत राज्याने उपलब्ध करून द्यावी. अर्थात न्याय सर्वांसाठी सुलभ असावा हा उद्देश आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 40, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की राज्याने ग्रामपंचायतींची स्थापना करावी. अर्थात स्थानिक स्वराज्य संस्था मजबूत करण्याचा उद्देश आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 41, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की काम, शिक्षण आणि सार्वजनिक सहाय्य देण्याचा प्रयत्न राज्याने करावा. अर्थात बेरोजगारी, आजारपण, अपंगत्व किंवा वृद्धत्वात राज्याने मदत करावी हा हेतू आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 42, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की कामाच्या ठिकाणी न्याय्य व मानवी अटी आणि मातृत्व लाभ द्यावा. अर्थात कामगारांच्या आरोग्य आणि मातृत्वाचे संरक्षण यावर येथे भर आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 43, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की कामगारांना योग्य वेतन आणि सन्माननीय जीवनमान मिळेल याची व्यवस्था करावी. अर्थात फक्त किमान वेतन नव्हे तर सन्मानाने जगता येईल असे जीवनमान देणे अपेक्षित आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 43A, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग वाढवावा. अर्थात कामगारांनाही निर्णय प्रक्रियेत सहभागी करण्याचा उद्देश आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 43B, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की सहकारी संस्थांचा विकास राज्याने प्रोत्साहित करावा. अर्थात सहकार चळवळ मजबूत करण्यावर येथे भर देण्यात आला आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 44, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की सर्व नागरिकांसाठी समान नागरी संहिता अंमलात आणण्याचा प्रयत्न करावा. अर्थात सर्व नागरिकांसाठी समान कायदेव्यवस्था निर्माण करण्याचा उद्देश आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 45, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की 6 वर्षांखालील मुलांसाठी प्रारंभिक बालसंगोपन आणि शिक्षणाची व्यवस्था करावी. अर्थात लहान मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासावर येथे भर आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 46, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की अनुसूचित जाती, जमाती आणि दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक हितांचे संरक्षण करावे. अर्थात सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना संरक्षण देणे हा उद्देश आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 47, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की लोकांचे पोषण स्तर आणि आरोग्य सुधारण्याचा राज्याचा प्रयत्न असावा. अर्थात सार्वजनिक आरोग्य आणि पोषण ही राज्याची प्राथमिक जबाबदारी आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 48, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की कृषी व पशुपालन वैज्ञानिक पद्धतीने विकसित करावे. अर्थात कृषी उत्पादन वाढवणे आणि पशुधनाचे संरक्षण हा उद्देश आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 48A, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करावी. अर्थात निसर्ग व पर्यावरणाचे संवर्धन करणे हे राज्याचे कर्तव्य आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 49, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकांचे संरक्षण करावे. अर्थात ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपण्याचा उद्देश आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 50,
ज्यामध्ये असं सांगितलं आहे की कार्यकारी मंडळापासून न्यायव्यवस्था वेगळी ठेवावी, अर्थात न्यायपालिकेचे स्वातंत्र्य कायम राखणे हा हेतू आहे. आणि शेवटचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 51, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की आंतरराष्ट्रीय शांतता, न्याय व स्नेहपूर्ण संबंध वाढवण्याचा प्रयत्न राज्याने करावा, अर्थात जागतिक शांतता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे हा उद्देश आहे. याप्रमाणे अनुच्छेद 36 ते अनुच्छेद 51 हे राज्याच्या मार्गदर्शक तत्वांशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे अनुच्छेद आहेत. यानंतर येऊया संविधानाच्या शेवटच्या महत्त्वाच्या भागाकडे. तो म्हणजे भाग 4A मूलभूत कर्तव्ये. हा भाग अनुच्छेद 51A ते 51A यांचा समावेश करतो. अर्थात हा भाग नागरिकांच्या कर्तव्यांशी संबंधित आहे. चला तर एक एक करून पाहूयात. यामधील सर्वात पहिला अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 51A, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की संविधानाचे पालन करणे आणि त्यातील आदर्श, संस्था, राष्ट्रीय ध्वज व राष्ट्रगीताचा आदर करणे. अर्थात प्रत्येक नागरिकाने संविधानाचा सन्मान ठेवणे आणि राष्ट्रीय प्रतीकांचा आदर करणे हे त्याचे मूलभूत कर्तव्य आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 51A, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की स्वातंत्र्य लढ्याच्या उदात्त आदर्शांचे स्मरण व जतन करणे. अर्थात स्वातंत्र्य सैनिकांचे विचार, त्याग आणि मूल्ये जपणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. पुढचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 51AC, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की भारताची सार्वभौमता, एकता व अखंडता जपणे. अर्थात देशाची स्वायत्तता, एकसंधता आणि राष्ट्रीय एकता टिकवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 51AD, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की देशाचे संरक्षण करणे आणि राष्ट्रीय सेवेसाठी सज्ज राहणे. अर्थात गरज पडल्यास देशरक्षणासाठी नागरिकांनी तत्पर असावे. पुढचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 51AE, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की सर्व लोकांमध्ये सामंजस्य, बंधुभाव आणि स्त्री-पुरुष समानता वाढवणे. अर्थात समाजात एकोपा, समानता आणि भेदभावरहित वातावरण निर्माण करणे अपेक्षित आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 51AF, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की आपल्या देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाचे जतन करणे. अर्थात भारताचा इतिहास, कला आणि परंपरा संरक्षित ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. पुढचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 51AG, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि सर्व सजीवांप्रती करुणा बाळगणे. अर्थात पर्यावरणाचे रक्षण करून प्राणी व सजीवांबद्दल संवेदनशील राहणे आवश्यक आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 51AH, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि जिज्ञासेची भावना विकसित करणे. अर्थात अंधश्रद्धा टाळून वैज्ञानिक व तर्कशुद्ध विचार विकसित करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. पुढचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 51AI, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे आणि हिंसेपासून दूर राहणे. अर्थात सार्वजनिक संपत्तीचे नुकसान न करता शांतता व अहिंसा पाळणे गरजेचे आहे. नंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 51AJ, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की व्यक्तिगत व सामूहिक जीवनात उत्कृष्टतेकडे प्रयत्न करणे. अर्थात स्वतःच्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी सतत प्रगतीकडे प्रयत्न करणे अपेक्षित आहे. आणि शेवटचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 51AK, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे. अर्थात पालकांनी किंवा संरक्षकांनी मुलांना शिक्षण मिळेल याची खात्री करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. याप्रमाणे अनुच्छेद 51A ते 51AK ही भारतामधील नागरिकांची मूलभूत कर्तव्ये आहेत. तर अशा प्रकारे MPSC प्रोफेसरच्या आजच्या या लेक्चरमध्ये आपण भाग 1 ते भाग 4A पाहिले. यामध्ये अनुच्छेद 1 ते अनुच्छेद 51A पर्यंतची सविस्तर माहिती आपण समजून घेतलेली आहे. आशा करतो की ही सर्व माहिती आपणास नक्कीच आवडली असणार.
या लेक्चरचे सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपात टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होतील. त्यासोबतच टेलिग्रामवरच या लेक्चरवर आधारित प्रश्नांवरील क्विज देखील दिले जातील. म्हणूनच टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. त्याचबरोबर माझ्यासोबत पर्सनली संवाद साधण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक YouTube चॅनल पेजवर दिलेली आहे. तिथे देखील नक्की जॉईन व्हा. अशाच प्रकारच्या सोप्या ट्रिक्स, आपुलकीची समजावणी तसेच MPSC, सरळ सेवा आणि विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त कंटेंट मिळवण्यासाठी MPSC प्रोफेसरला नक्की फॉलो करा. अभ्यास करत रहा, यश नक्की मिळेल. जय शिवराय.